लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपल्याला आता एक इथे खूप मोठी गोष्ट पाहायला मिळणार आहे, आनंदाचा प्रसंग. तर दुसऱ्या बाजूला नंदिनी वसुहत्याची चांगली नांगी ठेचणार आहे. आता नेमकं कसं काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. तर आता इकडे आपण पाहतोय की घरामध्ये मालिनी काकूंनी अचानक भयानक रामनवमीच्या कार्यक्रमाचा घाट घातलेला असतो आणि आता रामनवमीच्या कार्यक्रमाची सगळी तयारी करायची बाकी असते. तर मग आता मालिनी काकू ह्या नंदिनी आणि काव्याला म्हणतात, तुम्ही दोघीही मला मदत करा. आपण तिघींनी मिळून जर काम केलं ना तर अगदी भरभर आणि आपल्याला हवी तशी योग्य ती तयारी होईल. काय मग नंदिनी आणि काव्या दोघीही मालिनी काकूंना मदत करायला तयार होतात. आता मालिनी काकू ह्या नंदिनी काव्याला म्हणतात, नंदिनी काव्या, तुमचं नवीन लग्न झालेलं आहे, त्यामुळे आपण तिघीजणी मिळून नैवेद्य बनवूया. नैवेद्याला तिघींचाही हात लागायला हवा. मग नंदिनी, काव्या, मालिनी तिघीजणी मिळून छान पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात रामनवमीला नैवेद्य वगैरे दाखवण्याकरता. आणि त्यानंतर मग जी काही बाकीची तयारी असते, जसं की फुलांनी पाळणा सजवणं असू द्या किंवा आणखीन इतर आरास वगैरे करणं थोडंफार असू द्या, ते सगळं काही आता सगळीच जणं मिळून करतात. आता ते सगळं काम पूर्ण झाल्याच्या नंतर नंदिनी मालिनी काकूंना म्हणत असते, आई, सगळी तयारी ही अगदी व्यवस्थित पार पडलेली आहे, तुम्ही आत्ता काहीही काळजी करू नका. मालिनी काकू ह्या नंदिनीला म्हणत असतात, अगं, तुम्ही दोघीजणी असताना मला कसलीच काळजी करायची गरज नाही. माझ्या दोन्ही सुनांनी अगदी सगळं भरभर उरकून घेतलं. त्यानंतर मग आता पाळणा म्हणायची वेळ असते. त्यावेळी आता काव्या ही खोलीत जाऊन बसते, कारण काव्याला तर पाळणा म्हणता येत नसतो आणि तिला थोडं बरंही वाटत नसतं. मग आता वसुहत्या मुद्दामून नंदिनीच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नंदिनीला पाळणा म्हणायला लावते. आता नंदिनी पाळणा म्हणू लागते. जशी जशी नंदिनी पुढे पाळणा गाऊ लागते, काव्याला हळूहळू बाहेर यायची इच्छा होते. काव्य आता बाहेर येते आणि आता ती नंदिनीबरोबर पाळणा गाऊ लागते. पाळणा गाऊन वगैरे झाल्याच्या नंतर मग आता दोघीही मुली गुरुजींना नमस्कार करतात, आशीर्वाद घेतात. त्यावेळी गुरुजी त्यांना म्हणतात, आता काय आशीर्वाद देऊ तुम्हाला? आजपर्यंत दोघी बहिणींनी एकीमेकीची साथ दिलीत, एकीमेकीच्या सुखात उभ्या राहिलात. यापुढेही तशाच एकीमेकीच्या सोबत राहाल ना? यापुढेही प्रत्येक गोष्ट वाटून घ्याल ना? त्याबरोबर आता नंदिनी आणि काव्याला कळत नाही की गुरुजींना नेमकं काय म्हणायचं आहे आणि काय वाटून घेण्याबद्दल गुरुजी बोलतायत. त्याबरोबर काव्या आणि नंदिनी म्हणतात, गुरुजी, तुम्ही नेमकं काय बोलताय? आम्हाला कळलं नाही, थोडं स्पष्ट बोलाल का? त्यावर मग गुरुजी म्हणू लागतात, आजपर्यंत तुम्हा दोघींकडेही प्रत्येक गोष्ट समान होती, पण आज अशी एक गोष्ट आहे जी तुझ्याजवळ जास्तीची आहे आणि नंदिनीजवळ नाही आहे आणि नंदिनीला तिची गरज आहे, नंदिनीला ती हवी आहे. आता नंदिनीला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद घेऊ देणं आणि न देणं तुझ्या हातात आहे. आता तू वाटून घेतलंस नेहमीप्रमाणे तर दोघींनाही सुख घेता येईल आणि तू नाही घेतलंस तर एकीच्या पदरात आशा आणि एकीच्या पदरात निराशा येईल, एकीच्या पदरात सुख आणि दुसरीच्या पदरात दुःख येईल. आता नेमकं सगळं काही तुझ्या हातात आहे. आता काव्याला गुरुजींनी हे असं भाकीत सांगितल्यावर काव्याला कळत नसतं की गुरुजी असं का म्हणाले. काव्या पुन्हा गुरुजींना म्हणते, माफ करा गुरुजी, तुम्ही एवढं सांगितलं पण तरीही मला अजूनही काहीही स्पष्ट झालेलं नाही आहे. तुम्ही आणखीन जर थोडंफार स्पष्ट सांगितलं तर मला समजेल कदाचित. गुरुजी म्हणतात, काव्या, संदेश देणं माझं काम आहे, शोधून काढणं तुझं कर्तव्य. आता हळूहळू तुझ्यासमोर सर्व गोष्टी स्पष्ट होत जातीलच आणि तुला सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित लख्खपणे समजतील. काळजी करू नकोस, घोडा मैदान फार दूर नाही. त्यानंतर गुरुजी तिकडनं निघून जातात. आता खरं तर नंदिनीलाही गुरुजी जे काही बोललेले असतात त्याचा संदर्भ लागलेला नसतो, पण ती सुद्धा फार विचार करत नाही. गुरुजी मनात जाताना म्हणत असतात, नंदिनी, काव्या, मी जे बोललोय त्याचा अर्थ, त्याचं गूढ कदाचित तुम्हाला आत्ता कळालेलं नाही आहे, पण जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा दोघीही खूप खुश व्हाल. त्यानंतर मग आता पूर्णावरणाचा एवढा स्वयंपाकाचा घाट घातलेला असतो. सर्व कुटुंब एकत्र जेवायला बसत असतं. मिथून काका म्हणत असतो, मालिनी वहिनी, आहो, चला चला चला, पटपट भारोभार जेवायला वाढायला घ्या. मला तर असं झालं आहे की कधी मी एकदाचा पुरणपोळीवर ताव मारतोय, ते सुद्धा माझ्या दोन्ही भाच्यांच्या बरोबर. काय रे जीवा, पार्थ, तुम्हाला असं वाटत नाही आहे का पुरणाच्या पोळीवरती ताव मारला पाहिजे असं? अरे, किती दिवस झाले घरामध्ये असं गोडाधोडाचं काही झालं नव्हतं काय? चला चला चला, बसून घ्या पोरांनो, बसून घ्या. त्याबरोबर मग सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. सगळेजण छान पुरणपोळी खाणार असतात. नंदिनी सगळ्यांना म्हणत असते की
पुरणपोळी यावेळी खूप खास आहे, कारण यावेळीची पुरणपोळी आमच्या तिघींपैकी कुणी एकीने नाही तर तिघींनी मिळून बनवलेली आहे. त्यामुळे यावेळीच्या पुरणपोळीची चव आणखीन काही औरच असणार आहे, काही खासच असणार आहे. तर सगळ्यांनी पुरणपोळी खा आणि आम्हाला चव कशी वाटते हे नक्की सांगा. मग आता सगळेजण पुरणपोळी खायला लागतात. आता काव्या पुरणपोळीचा एकच घास तोडते आणि खाते, पण काव्याला आता पुरणपोळी खायला नको नको वाटतं. काव्या ही हातातलं तिथंच ठेवते आणि म्हणते, नाही नको, मला नाही जायचं आहे पुरणपोळी, मला नाही खायचं, मी जाऊन जरा वेळ पडते, आराम करते. सगळेच जण काव्याला अगं खा थोडं तरी असं म्हणतात. काव्य म्हणते, खरंच माझी इच्छा नाही आहे आणि पुरणपोळी वगैरेसारखं हेवी तर खायची बिलकुलच इच्छा होत नाही आहे. मी एक काम करेन, नंतर थोड्या वेळाने मला बरं वाटलं की ग्लासभर दूध पिईन. तुम्ही कुणीही माझी काळजी करू नका, तुम्ही निवांत राहा, निवांत खा, मी ठीक आहे तशी. आणि मग एवढं बोलून काव्य आता खोलीत येते आणि खोलीत येऊन ती थोडा वेळ पडते. आता मालिनी काकूंच्या लक्षात येतं कदाचित हे सगळं काही काव्याला कमजोरीमुळे, अशक्तपणामुळे होत आहे. मग मालिनी काकू पार्थला म्हणतात, पार्थ एक काम कर, उद्या सकाळीच काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. अरे तिच्या बेसिक चाचण्या वगैरे ज्या काही असतील त्या करून घे. प्रेग्नंट आहे ती, तिला अशक्तपणा आलेला चांगला नाही. डॉक्टरांना विचार, डॉक्टरांबरोबर व्यवस्थित बोल, समजलं का? प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टर लोक आता हल्ली पहिल्या महिन्यापासूनच काही मेडिसिन्स वगैरे सुरू करतात, ज्यामुळे काव्याची प्रकृती, तब्येत सगळं काही व्यवस्थित राहील आणि ते सध्या काव्यासाठी गरजेचं सुद्धा आहे. बघतोयस ना ती किती थकल्यासारखी वाटते. ते उगाचच्या उगाच पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स नको, त्यापेक्षा आतापासूनच काळजी घेतलेली काय वाईट. त्यामुळे तू आता काव्याला उद्याच दवाखान्यात घेऊन जा. काय घडतंय ते बघ आणि मला सांग. त्याबरोबर मग आता मालिनी काकू बोलत असताना पार्थ गप्पपणे बसलेला असतो. मालिनी काकू पार्थला म्हणतात, काय रे, मी तुझ्याबरोबर बोलते ना, तुझ्या बायकोला सांगते ना दवाखान्यात न्यायला, मग गप्प सुंबासारखा का बसलास? त्यावर पार्थ म्हणतो, नाही आई, ऐकत होतो. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करतो, उद्या मी काव्याला दवाखान्यात घेऊन जातो. त्यानंतर मग आता पार्थ हा जेवण वगैरे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने थोडं फ्रूट सलाड बनवतो आणि आता तो काव्याकडे ते फ्रूट सलाड घेऊन येतो आणि काव्याला म्हणतो, काव्या हे घ्या, मगाशी तुम्हाला पुरणपोळी हेवी वाटत होती म्हणून खायची नव्हती ना, हे बघा मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे फ्रूट सलाड बनवून आणलेला आहे. आता मला काही याच्यापेक्षा दुसरं काही चविष्ट बनवता येत नाही, त्यामुळे प्लीज आता तुम्ही हेच गोड मानून खाल अशी माझी अपेक्षा आहे. आणि तसंही हे सध्या तुमच्यासाठी हेल्दीसुद्धा आहे, घ्या, खाऊन घ्या. मग काव्य आता ते खाते वगैरे व्यवस्थित. मग पार्थ तिला सांगतो, आईने तुम्हाला दवाखान्यात न्यायला सांगितलं आहे मला, त्यामुळे उद्या आपण दवाखान्यात जाऊया. काव्य कशासाठी विचारते तर पार्थ म्हणतो, काही बेसिक ट्रीटमेंट वगैरे घ्यायची आहे, आपण दवाखान्यात गेलो की आपल्याला कळेलच. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पार्थ आणि काव्य हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आता हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर काव्य प्रेग्नंट असल्यामुळे डॉक्टर, पहिली तर आपण सोनोग्राफी करून घेऊ, बाळाची हालचाल व्यवस्थित आहे का नाही ते बघून घेऊ, मग पुढची ट्रीटमेंट सुरू करता येईल, मग गोळ्या वगैरे बाळाच्या वाढीप्रमाणे ठरवता येतील असं म्हणतात. त्यानंतर मग आता डॉक्टर काव्याला लगेचच सोनोग्राफीसाठी घेतात. काव्याची सोनोग्राफी करतात आणि डॉक्टर खुश होतात. त्यावर काव्य आणि पार्थ विचारतात, डॉक्टर काय झालं? त्यावर डॉक्टर सांगतात की तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला ट्विन्स आहेत. आता ही गोष्ट ऐकून काव्य आणि पार्थला सुद्धा खूप आनंद होतो. पार्थला तर जरा जास्तच आनंद होतो. त्यानंतर मग काव्य आणि पार्थ आता रस्त्याने घरी येत असतात. त्यावेळी काव्याला गुरुजींचे शब्द आठवतात. गुरुजींनी सांगितलं होतं, तुझ्याजवळ जी वस्तू आहे ती जास्त आहे आणि नंदिनीला तिची आशा आहे. जर तू तिच्याबरोबर वाटून घेतलीस तर दोघींच्याही पदरात सुख पडेल आणि जर नाही वाटलीस तर तिच्या पदरात निराशा आणि तुझ्या पदरात सुख. त्यानंतर मग पार्थ म्हणत असतो, मला तर खूप आनंद झाला आहे काव्या, काय सांगू, आपल्याला ट्विन्स होणार, आपण आणखीनच जास्त लकी निघालो. त्याबरोबर मग आता पार्थ आणि काव्या दोघंजणं घरी येतात. घरी आल्यावर आता सगळेच जण घरामध्ये त्यांची वाट बघत असतात. आता मुद्दामून काव्या ही पार्थला म्हणते, पार्थ आता आपणही थोडी गंमत करूया, आपण चेहरे थोडे गंभीर करूया. पार्थ म्हणतो, का पण? त्यावर काव्या म्हणते, मी सांगते ना म्हणून, तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा दुप्पट आनंद बघायचा आहे की नाही? पार्थ म्हणतो, हो बघायचं आहे. मग काव्या म्हणते, मग चेहरा थोडा गंभीर करा. मग पार्थ चेहरा गंभीर करतो. पार्थ आणि काव्या आता गंभीर चेहऱ्याने घरामध्ये पोहोचतात. आता घरातले सगळेच जण त्यांची वाट बघत असतात. मग घरात आल्यावर मालिनी काकू काव्याला बसवतात. नंदिनी लगेचच काव्यासाठी पाणी वगैरे घेऊन येते आणि मग आता सगळेच जण काव्याने पाणी वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर पार्थला विचारू लागतात की तिकडे काय झालं, डॉक्टर काय म्हणाले. आता पार्थ हा गप्पच बसलेला असतो, कारण काव्याने त्याला सांगितलेलं असतं की काहीही बोलू नका, गप्प बसा. आता मालिनी काकू ह्या पार्थला म्हणतात, पार्थ अरे काय झालं, बोल ना बाळा.
काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, काही प्रॉब्लेम आहेत का? हे बघा, काहीही असलं तरी काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आजपर्यंत आपण कोणाचं काही वाईट केलेलं नाही आहे ना, मग आपलं तरी काय वाईट होणार आहे? पार्थ, बोल ना रे बाळा काहीतरी. पार्थ बोला आता, उगाचच्या उगाच तुम्ही माझा जीव आणखीन टांगणीला लावून ठेवू नका. मला आता खूपच जास्त टेन्शन येत चाललं आहे. जे काही असेल ते पटकन सांगा बरं आणि व्हा ना मोकळे. त्याबरोबर मग पार्थ आणि काव्या एकामेकाकडे बघू लागतात. मालिनी काकू म्हणतात, आता थट्टा सुचती आहे का तुम्हाला? पार्थ, काव्या, अरे काय झालं आहे? सगळं काही व्यवस्थित आहे ना? काव्याची तब्येत ठीक आहे ना? त्यावेळी मग काव्या म्हणते, आई मला ट्विन्स आहेत. त्याबरोबर हे ऐकून आता सगळ्यांनाच आनंद होतो. काव्याही जोरजोरात हसते आणि म्हणते, आई अहो हेच तर तुम्हाला सांगायचं होतं ना. आम्ही म्हटलं घरात जरा सगळ्यांची गंमत करावी म्हणून आम्ही दोघांनी चेहरे सिरियस केले होते. काहीही झालेलं नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, मुलंसुद्धा व्यवस्थित आहेत आणि आम्ही दोघं तर एकदम व्यवस्थित. आणि माझी तर तब्येत एकदम फर्स्ट क्लास आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. मग आता काव्याला ट्विन्स राहिलेत हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. काव्या नंदिनीकडे जाते आणि नंदिनीला म्हणते, ताई तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये जरी कॉम्प्लिकेशन्स असले तरी मला ट्विन्स राहिलेत. आता तरी कळलं का तुला गुरुजींनी बोललेल्या शब्दांचा संदर्भ? नंदिनी म्हणते, म्हणजे? त्यावर काव्या म्हणते, अगं गुरुजी काय म्हणाले? माझ्याजवळ जी गोष्ट आहे ती तुलासुद्धा हवी आहे. माझ्याजवळ गरजेपेक्षा जास्त आहे आणि तुझ्याजवळ काहीच नाही. वाटला तर दोघींच्याही पदरात आनंद पडेल आणि नाही वाटलं तर एकाच्या पदरात सुख आणि एकीच्या पदरात निराशा पडेल. अगं म्हणजे मला ट्विन्स राहिलेत त्याच्याबद्दलच तर गुरुजी आपल्याला हिंट देण्याचा प्रयत्न करत होते ना. ताई म्हणजे माझ्या पोटात असलेलं एक बाळ तुझ्यासाठी आणि एक बाळ माझ्यासाठी. तुझ्यात जरी कॉम्प्लिकेशन्स असले तरी मी तर व्यवस्थित आहे ना. ताई काळजी करू नकोस, आता आपल्या दोघींचंही सगळं व्यवस्थित होईल, आपलं सगळं छानच होणार, बघशील तू. सगळं आपल्या मनाप्रमाणे घडणार. आता हे ऐकून नंदिनीला सुद्धा खूप बरं वाटतं. नंदिनी देखील खुश होते आणि म्हणते, हो गं काव्या, माझ्या तर खरंच लक्षातच आलं नव्हतं, मला सुद्धा खूप भारी वाटतंय. आपण ना आता तुझी खूप जास्त काळजी घेऊ. 2-2 बाळं म्हणजे आणखीन जास्त डबल काळजी घेतली पाहिजे. तू स्वतःला जपलं पाहिजे, वेळेवर खाल्लं पिल्लं पाहिजे. काव्य तू ना काही काळजीच करू नको, आता तुझी काळजी मी घेईन, मी तुला सांभाळेन. त्याबरोबर मालिनी काकूसुद्धा आपल्या दोन्हीही सुनांच्या चेहऱ्यावरती एवढं हसू, एवढा आनंद बघून खूप खुश होतात. त्या विचार करतात, वा देवाने सगळं काही चांगलं घडवून आणलं. काल रामनवमीची पूजा दोघींनी मिळून केली आणि आज दोघींच्याही चेहऱ्यावरती खळखळून आनंद दिलास रे बाबा रामराया. असंच कायम माझ्या घरामध्ये आनंद, सुख, समाधान, समृद्धी, चैतन्याचं वातावरण राहू दे. घरामध्ये कायम असा भरभरून आनंद ओसांडून वाहू दे. घरातलं सगळं वातावरण हस्तखेळतं राहू दे. तर आता इकडे वसुहत्याला घरातलं सगळं वातावरण चांगलं आहे हे कसं बघवणार? वसुहत्याला आता नंदिनीला दुःख द्यायचं असतं. वसुहत्या म्हणते, नंदिनी खुश असलेली मला चालणार नाही. आता ह्या नंदिनीला रडवण्याची जबाबदारी माझी. त्यानंतर मग नंदिनी जेव्हा खोलीत जाते तेव्हा वसुहत्याही थोड्या वेळाने नंदिनीच्या मागोमाग तिच्या खोलीत येते. आणि मग आता वसुहत्या नंदिनीला म्हणू लागते, बिचारी ग, बिचारी पोर नंदिनी. खरंच ग नंदिनी, तू किती साधीभोळी आहेस. तुझ्या लक्षात कधी काही येतच नाही का ग? अगं ती काव्या तुला बोलली खरं की ती तुला तिचं बाळ देईल म्हणून, पण तुला असं वाटतं का ग की ती तुला तिचं बाळ देईल म्हणून? अगं नंदिनी, जुळं जरी होणार असलं तरीसुद्धा एकदा का बाळाला जन्म दिला आणि बाळ आपल्या हातात घेतलं की शेवटी आईची माया, आईची ममता तिला तुला ते बाळ देण्यापासून अडवेलच. आणि जरी हॉस्पिटलमध्ये तिने तुझ्या हातावर बाळ दिलं जरी तरी घरी आल्यावर जेव्हा ते बाळ भुकेने कळवळेल, रडेल दुधासाठी, तेव्हा शेवटी काव्यच त्याला छातीजवळ धरेल ना, काव्यच त्याला दूध देईल. तेव्हा मग शेवटी तिला त्या बाळाबद्दल प्रेम, माया, ममता, आपुलकी जाणवेलच. मग तिचं बाळ तुला कसं काय देईल ग? हे बघ नंदिनी, अगं तू उगाचच्या उगाच जास्तीच्या आशा अपेक्षा लावून बसू नकोस. शेवटी ती तुला तिचं बाळ देणार नाही. अगं तीच काय, कुठलीच आई आपलं बाळ कुणालाही दुसऱ्याला देऊ शकत नाहीच, हे तुला माहिती आहेच की. तू सुद्धा एक बाई आहेस, तुला तिच्या जागी ठेवून बघ. आणि एखाद्या वेळी जरी ती तुला तिचं एखादं बाळ देईलही, समज तिला एक मुलगा एक मुलगी झाली तर ती काय करेल? ती तुला मुलगी देईल आणि स्वतःला मुलगा ठेवेल. म्हणजे ह्या घराचा वारसदार तिचाच मुलगा असेल ना. ह्या घराचं वैभव सांभाळणारा, ह्या घराचा एकुलता एक वारस कोण असणार? काव्याचा मुलगा म्हणजे कोण? काव्याचा लेक. विचार कर, तुझ्या मात्र नशिबात हे नसणार घसू. जाऊ दे, पण आता काय म्हणणार? नंदिनी, उगाचच्या उगाच तू आशा लावून बसतेस. मला तर तुझ्यासाठी खूप वाईट वाटतं, पण काय करू? माझ्या हातात आता काहीही नाही आहे ना, मी काहीही करू शकत नाही. ती बिचारी नंदिनी किती भोळी आहे. देवा, आता तूच काय ते नंदिनीच्या आयुष्यात सुखाचे क्षण पाठव बाबा.
तूच नंदिनीचं चांगलं कर. बिचारी नंदिनी आमची एवढी चांगली आहे आणि तिच्या पदरात तू काय रे हे दिलंस? का असं निपुत्रिकपणाचं पाप तिच्या पदरात टाकलंस? तिने कोणाचं काय वाईट केलं होतं? अरे आनंद निवाससारखी एवढी मोठी संस्था आमची नंदिनी एका हाती चालवते. कितीतरी अनाथ मुलांना ती सांभाळते, कितीतरी लोकांचं डायलिसिस वगैरे करून देते, कितीतरी लोकांना आधार देते, वृद्धांचा आशीर्वाद घेते आणि तरीही तिच्या पदरात हे. त्याबरोबर नंदिनी म्हणते, वसवत्या तुम्हाला काय आम्हा 2 बहिणींमध्ये भांडण लावायचं आहे का? नाही, माझी काळजी तुम्हाला एवढी कधीपासून वाटू लागली? काल तुम्ही त्याच वसवत्या आहात ना ज्या मला बोलत होतात की मला मूल होणार नाही, मी वांज आहे म्हणून. आणि आज तुम्हीच मला म्हणताय की मला मूल होईल, माझं सगळं चांगलं होईल. माझ्यासाठी तुम्हाला एवढं वाईट वाटतंय का वसवत्या? नाही म्हणजे माझी काळजी एवढी तुम्हाला वाटते हे बघून बरं वाटतंय खरं, पण काय सांगते ते नीट ऐका. माझी एवढी काळजी तुम्हाला करण्याची काहीही गरज नाही आहे. नाही, कारण काय आहे, माझी काळजी करण्यासाठी माझ्या घरची माणसं आहेत. आणि काव्याने जरी मला तिचं एक मूल दिलं काय आणि नाही दिलं काय, तरी ती दोन्ही मुलं माझीच असणार आहेत. तुम्ही विसरताय का? पार्थ आणि जीवा दोघं सख्खे भाऊ आहेत आणि मी आणि काव्या दोघी सख्ख्या बहिणी आहोत. त्यामुळे आमच्या भावंडांची मुलं आमची मुलं नसतील असं वाटतंय का तुम्हाला? त्यामुळे उगाचच्या उगाच आमच्या 2 बहिणींमध्ये तुम्ही जे काही आग लावण्याचं काम करताय की नाही ते करू नका. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मला इमोशनली ब्लॅकमेल कराल, इमोशनली टॉर्चर कराल आणि मी तुमचं म्हणणं ऐकेन, मी तुमच्या जाळ्यात फसेन, पण तसं काहीही होणार नाही आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच पुन्हा कधीचा वसवत्या माझ्यामध्ये आणि काव्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका. मी आणि काव्या दोघीही बहिणी एकीमेकीला खूप चांगल्या, खूप व्यवस्थित ओळखतो आणि तुम्हालाही खूप व्यवस्थित ओळखतो. तुमच्या मनात किती प्रेम आहे, तुमच्या मनात किती माया आहे आणि तुमच्या मनात किती काळजी आहे, किती चांगलं आहे, हे सगळं आम्हाला दोघींनाही पहिल्यापासून माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आता इकडनं गेलात तर तुमचाच फायदा होईल. त्यानंतर वसवत्या आता खोलीच्या बाहेर पडते. वसवत्याला आता नंदिनीचा खूपच जास्त राग आलेला असतो. वसवत्या म्हणते, ही नंदिनी नक्की कुठल्या मातीची बनलेली आहे काय माहिती. हिला कधीही काहीही सांगायला जा, हिच्याकडे नेहमी उत्तरं तयार असतातच. अशी कशी आहे ना ही मुलगी, मला काही हिचं कळत नाही. पण नंदिनी, तू कितीही धीट असलीस ना तरीसुद्धा तुझा हा फार वेळ मी धीटपणा टिकू देणार नाही आहे. नाही जर तुझ्या मनात मी त्या काव्याविषयी विष पेरलं ना तर माझंसुद्धा नावाचं वसू नये. अगं शेवटी वसुंधरा शितोळे म्हणतात मला जे हवं ते मी केल्याशिवाय काही गप्प बसत नाही. आज नाही उद्या नाही परवा, पण एक ना एक दिवस मला माझ्या कार्यात यश मिळणार म्हणजे मिळणारच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.